आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्या सांगोल्यामध्ये 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे। काल रात्री सांगोल्याचे शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेमधल्या भरारी पथकाने छापा टाकून झाडाझडती घेतली आहे। काल रात्री सांगोल्यातल्या विराट सभा संपताच शहाजी बापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची तपासणी केली आहे। तर दुसरीकडे भाजप, शेकाप, राष्ट्रवादी आणि सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयावरही धाडी टाकण्यात आली आहे। एलसीबी पथक, निवडणूक भरारी पथकाने कार्यालयाची तपासणी केली आहे। दरम्यान या छाप्यांसंदर्भात शहाजी बापू पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। सोबत बापू काल जे झाले काय काय भावना आहेत नेमक्या? काल सांगोल्याच्या नगर परिषदेच्या इतिहासात मी 90 साली राजकारणात आल्यापासून सगळ्यात मोठी ऐतिहासिक सभा झाली। मलाही एवढी मोठी सभा एवढ्या रात्री अपेक्षित नव्हती आणि ही सभा संपली आणि मी कार्यालयात थोडं जाऊ म्हणलं आणि थोडे अर्धा तास बसून घरी जाऊन जेवण गोळ्या खाऊन जेवण करायचं असं ठरवत होतो। तेवढ्यात ते काही लोक साध्या ड्रेसवर घुसून धाडाधाडा मला पॅक केलं। तिथं सगळे पत्रकारांनाही पॅक केलं, कार्यकर्त्यांनी पॅक केलं। तासाभरानं कळले की असं सगळीकडेच गावात चालू आहे। चिंता करत शांत बसलो, आपलं काय बी घडावं पण आपल्यासाठी जे राजकारणात काम करते त्या लोकांना त्रास होऊ नये हे आता राजकारण कुठं तर थांबवलं पाहिजे। विषय माझा नाही, मी काही घाबरणारा किंवा दमणारा माणूस नाही, पण जर आपल्यामुळं कार्यकर्त्यांना त्रास लोकांना होत असेल तर राजकारण करायचं कशासाठी? किती जणांच्या इथं धाडी झाल्यात काल? मला रात्री काय एवढंच कळणार, पण 2-4 तर नावं कळलेली आहे। ती मला सांगा, ह्या सगळ्या मागं कोण आहे वाटतंय? कारण मुख्यमंत्री दुपारी येऊन सरळच आरोप आहे दीपक साळुंकेचा बुद्धिमत्ता आणि जयाभाऊ गोरे। ती दीपक साळुंके सांगेल तसं ऐकायला लागला आणि सगळे बिघडायला लागले। माझं स्वराचा जिल्हा बिघडणार आहे आणि भाजपला दीपक असंघाशी संघ दीपक साळुंकेच्या सहवासाचे परिणाम भाजपला दिसून येतील। येऊ द्या, येणार त्या सार्वत्रिक निवडणुका असू द्या, तुमचं कळलं तुम्हाला अशा वागण्याचे परिणाम काय आहे। मुख्यमंत्री असतील याच्या मागं? अजिबात नाही, अजिबात नाही। ते असतील तर मी राजसान्य आत्ताच घ्या, कशाला मी बाहेर बी जात। अजिबात नाही। फडणवीस साहेब आज माझ्यावर प्रेम आहे, मला काही गॅरंटेड खात्री आहे मला। अजिबात फडणवीस साहेब असेल माझ्यावर पाप करणार नाही। सांगोलकर म्हणते सांगोल्यात एकच टायगर आहे, शहाजी बापू। टायगर काय आता आवाज डरकाळी फोडणार? मी डरकाळी फोडाय घाबरत नाही, फक्त मी फडणवीस साहेबांविषयी भावनिक झालो की भाऊ आता। पण एवढंच सांगतो की आपला दाढीवाड्याचा एक डायलॉग आहे माहिती आहे, झुकेगा नाही सारा। फक्त मला शांत जरा विचारतो, झुकणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।